दशावतार हा सुबोध खानवलकर दिग्दर्शित आणि ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित आगामी भारतीय मराठी भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे। दशावतार चित्रपटातील मुख्य भूमिका सुरुवातीला रजनीकांत यांना देण्यात आली होती, परंतु वेळापत्रकातील अडचणी आणि आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांनी नकार दिला। ही भूमिका नंतर दिलीप प्रभावळकर यांनी स्वीकारली। हा चित्रपट फक्त 50 दिवसात पूर्ण झाला आणि कुडाळसह कोकण प्रदेशातील अनेक ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे। दशावतार हा चित्रपट 12 सप्टेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे संगीत A.V. प्रफुल्लचंद्र यांनी दिले आहे आणि गीते गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत। दिलीप प्रभावळकर एक ज्येष्ठ अभिनेते चित्रपटात विविध पात्रे साकारतात। दिलीप प्रभावळकर एक ज्येष्ठ अभिनेते चित्रपटात विविध पात्रे साकारतात, ज्यात दशावतार किंवा भगवान विष्णूच्या 10 अवतारांचा विषय अधोरेखित होतो। चित्रपटाच्या कलाकारांमध्ये प्रियदर्शनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांच्यासह महेश मांजरेकर आणि भरत जाधव यांसारख्या इतर मराठी कलाकारांचा समावेश आहे। हा चित्रपट हिंदू देवता विष्णूचे 10 प्रमुख अवतार असलेल्या दशावताराची संकल्पना एक्सप्लोर करतो। तर मित्रांनो, तुम्ही दशावतार हा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात मला कमेंट करून नक्की कळवा।